छोटा मोठा, लहान आणि उंच, अगदी बारीक, अगदी प्रचंड. हो, काय आहे? काय सांगता आपल्याला? यस, तुलना म्हणजेच काय? कंपॅरिझन. सो हॅलो स्टुडंट्स, हाऊ आर यू ऑल? I am Niranjan Ghorpade and you are watching my channel Visual Learning. Students, we are now today going to see a very nice poem you see, that is comparison. तुलना, comparisons. आणि कंपॅरिझन्स आपण वेगवेगळ्या गोष्टीत करत असतो बरं का विद्यार्थी मित्रांनो. आणि हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे की ह्या कंपॅरिझन्स आपल्याला पूर्ण जगामध्ये बघायला मिळतात, पूर्ण पृथ्वीतलावर बघायला मिळतात की ह्या वेगवेगळ्या कंपॅरिझन्स कशा असतात. आणि ही जी पोयम आहे ना, कंपॅरिझन्स, ॲनॉनिमस नावाच्या एका, म्हणजे तो ज्याला नावच नाही असा तो एक पोएट आहे ज्याने ती सुंदरशी कल्पना तुलनात्मक करून आपल्याला दाखवलेली आहे. आणि ही तुलनात्मक कल्पना आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता बघा या ठिकाणी काय काय आहे, तर सर्व ॲडजेक्टिव्स तुम्हाला दिलेले आहेत आणि हे त्या ठिकाणी आपल्याला त्याने सुंदर अशा त्या पोएमच्या लाईन्समध्ये ॲड करून तुम्हाला दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता बघूयात की राईट फ्रॉम युअर चिटचॅट ॲक्टिव्हिटी वी आर नाव गोइंग टू सी. ओके, थोडक्यात बघूयात म्हणजे तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल आणि तुम्हाला होमवर्क देखील करायचा आहे चिटचॅटमधला. तर लक्षात घ्या. तर तुम्हाला त्या ठिकाणी एक सुंदर ज्या गोष्टी क्वेश्चन्स दिलेले आहेत त्या आपण आता या ठिकाणी अगदी शॉर्टमध्ये बघणार आहोत की कसे ॲन्सर्स त्याला तुम्ही करू शकतात. ओके, सो फर्स्ट इज व्हॉट इज युअर फेवरेट कलर. सॉरी, व्हॉट इज युअर फेवरेट कलर म्हटल्यानंतर आपण कलर्स तर खूप सांगतो नाही का. अरे आपल्या रेनबोमध्ये तर 7 कलर्स आहेत नाही का. परंतु व्हॉट इज युअर फेवरेट कलर म्हटल्यानंतर माय फेवरेट कलर इज पर्पल असं मी लिहील त्या ठिकाणी. मला पर्पल आवडतो म्हणून मी माय फेवरेट कलर इज पर्पल असं मी त्या ठिकाणी लिहील. मग आता पुढचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे की व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ. हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. इट टेल्स यू टू जस्ट थिंक अँड देन ॲक्ट. ओके, सो यू हॅव टू थिंक. ओके, so what does it remind you of? So yes, it reminds me of purple fruit. Yes, it reminds me of purple fruit. Now what type of purple fruit it is? Yes, jamun we call it. That is blackberry, jamun. मग त्याचा कलर तशा पद्धतीचा आहे. नंतर आणखी एक क्वेश्चन आहे बघा तुमच्यासाठी, माझ्यासमोर या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. आर यू अफ्रेड ऑफ द डार्क? Yes, the next question. Are you afraid of the dark? Yes, we are naturally afraid of the dark. Everybody is afraid of the dark. But some are not afraid of the dark. Yes. But then, are you afraid of the dark? Yes किंवा no असं त्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. मग yes, because darkness makes us blind, isn't it? Darkness, because of darkness, we can't see things. So we become afraid of the dark, isn't it? And we can say, no, I am not afraid of the dark. So we can write that also. Okay. Now next question is, what does it make you think of? So what that question, the earlier question, it is related with the earlier question. That is, what does it make you think of? असा विचार का करावा लागतो तुम्हाला जेव्हा तुम्ही घाबरता, अफ्रेड किंवा यू आर नॉट अफ्रेड. तर ते तुम्हाला का असं होतं, म्हणजे त्या डार्कनेसमुळं तुम्हाला का असं फिलिंग्स येतात हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ, मग त्यासाठी तुम्हाला काय थिंकिंग त्या ठिकाणी येते. ती थिंकिंग येते, इट मेक्स मी अफ्रेड ऑफ ऑर इट रिमाइंड्स मी ऑफ घोस्टली थिंग्स. आहे की नाही. घोस्टली म्हणजे अतिशय भीतीदायक किंवा जे भूताखेताच्या गोष्टींमध्ये मला त्या ठिकाणी रिमाइंड होतं आहे. कारण ते अंधार आहे की नाही. आणि अंधार आपल्याला असं वाटतं की तिथं असं तर नसेल ना, तसं तर नसेल ना, ह्या सगळ्या गोष्टी. सो समटाईम्स दीज थिंग्स इट रिमाइंड्स मी ऑफ हॉरर फिगर्स ऑर समथिंग लाईक दॅट. नंतर पुढचा क्वेश्चन आहे की इफ यू वेअर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन. ओके, क्वेश्चन आहे बघा. इफ यू वेअर आस्क्ड टू डिझाईन अ बिग गार्डन, व्हॉट विल यू इन्क्लूड इन इट. त्या गार्डनमध्ये तुम्ही काय टाकाल, आहे की नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागेल ना की इफ आय एम
going to prepare a garden, I am going to design the garden, what will I put inside? आता मला जर विचारलं तर मी काय करेल, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने लिहू शकाल की I will include many small bushes, flowery bushes, or tall these trees. Okay, then I will include play area for children and some sitting place for elders. Sitting place for elders. हे आप त्या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. आता आपण पुढचं बघूयात की आता पुढचा जो क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी आहे ना, तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, एक्सपॅन्डिंग वर्ड वेब्स असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. एक्सपॅन्डिंग वर्ड वेब. आता ही वर्ड वेब दिलेली म्हणजे त्या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत आणि ती वेब तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पेअर्स फॉर्म करून ते करायचं होतं, पण आता आपण पेअरमध्ये आहोत का? नाही ना, आपण तर आता घरीच आहोत. मग आता आपण काय करणार आहोत की आपण आपल्या मनामध्ये असं की आपण एखाद्या आपल्या मित्राला विचारू पण शकतो बरं का, की अरे तुला ह्या ठिकाणी कोणतं हे कसं करता येईल किंवा ते कसं करता येईल, तुमचे चर्चा त्या ठिकाणी होऊ शकतात. सो सी, आता ह्या ठिकाणी पेअर्स तुम्हाला तयार करून करायचं होतं, पण तुम्ही ते स्वतः आपण यू कॅन डू इट ॲट होम. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय काय करायचं बघा, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. ते म्हणजे लिस्ट द नेम्स ऑफ ॲज मेनी व्हेकल्स ॲज यू कॅन. त्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे की लिस्ट द व्हेकल्स ॲज मेनी व्हेकल्स ॲज यू कॅन. मग त्या ठिकाणी तुम्हाला ते लिस्ट तयार करायची व्हेकल्सची. मग आता व्हेकल्स म्हणजे आपल्याला द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे ना, आहे की नाही. मग त्या ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या मीन्स कोणकोणत्या आहेत ते बघूयात आपण, आणि ते आपण लिस्ट करूयात आणि आपल्या मित्राशी आपण ती चर्चा पण करू शकतो. ओके, द नेक्स्ट आहे दुसरं जे स्टेप त्या ठिकाणी सांगितले की चूज एनी 2 ऑफ देम. ओके, सो चूज एनी 2 बट डिफरंट टाईप्स. त्याला त्या ठिकाणी टाईप्स पण डिफरंट करायला सांगितलेलं आहे बघा. मग आता डिफरंट टाईप्समध्ये काय काय आहे, तर बघा तुम्ही बघता की मीन्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये काही गोष्टी 4 चाकी असतात, काही गाड्या या 4 चाकी असतात, काही दुचाकी असतात, आहे की नाही. मग त्याच्यावर तुम्ही ते 2 टाईप ऑफ थिंग्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. एक तुम्ही कार घेऊ शकतात, तर दुसरं तुम्ही बाईक घेऊ शकतात, माय बायसिकल, आहे की नाही, किंवा स्कूटर ही 2 व्हीलर आहे, आणि 4 व्हीलरमध्ये तुम्ही कार घेऊ शकतात, बस घेऊ शकतात, ट्रक घेऊ शकतात, आणि एनिथिंग. ओके, नाऊ नेक्स्ट आहे की तिसरा जे आहे तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी डिसाईड, ते म्हणजे ड्रॉ अ वर्ड वेब फॉर ईच टू शो देअर. मग त्या ठिकाणी काय काय करायचं बघा, ड्रॉ अ वर्ड वेब फॉर ईच. मग आता प्रत्येकासाठी ह्या दोन्ही गोष्टींसाठी ड्रॉ अ वर्ड वेब त्या ठिकाणी तयार करायचं तुम्हाला दोन्हीसाठी, म्हणजे एक तर त्या 4 व्हीलरसाठी आणि एक तर त्या 2 व्हीलरसाठी, आहे की नाही. मग आता पुढं काय आहे की कसं करायचं त्याच्यामध्ये डिफरन्स, तर अपिअरन्स. ए काय करायचं, अपिअरन्स. यू कॅन राईट इट डाऊन स्टुडंट्स, तुम्ही ते लिहून पण घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नीट कळेल. बघा आता अपिअरन्स करायचं आहे. मग त्यानंतर दुसरं आहे क्वालिटीज त्या ठिकाणी त्याच्या कशा आहेत. पहिले त्याचा अपिअरन्स कसा आहे त्या गाडीचा, नंतर त्याची क्वालिटी कशी आहे. मग हे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर दोन्हीमध्ये करायचं बरं का, लक्षात घ्या. आणि तिसरं आहे तुम्हाला थिंग्स दॅट रिमाइंड यू ऑफ. मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरविषयी काय तुम्हाला रिमाइंड होतं त्याच्याकडे बघितल्यानंतर, किंवा त्या गाडीला आठवल्यानंतर तुम्हाला काय रिमाइंड होतं ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण चला पुढे बघूयात. वी हॅव टू सी इट फास्ट. एक नोट त्या ठिकाणी दिलेली आहे की यू मे यूज वर्ड्स ॲज वेल ॲज फ्रेजेस ऑर दी lines that you prepare. So you can write that in the web. You can use the words or the phrases. Okay. Now आता या ठिकाणी मी तयार केलेली जी वेब आहे ना, ती मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये या ठिकाणी दाखवतोय बघा कसं करायचं आहे आपल्याला. तर आता बघा मी सेंटरमध्ये जी तुम्हाला लिहायचं आहे ना मध्यभागामध्ये, ती त्या व्हेकलचं नाव लिहायचं आहे बघा. मग मी या ठिकाणी एक फार फेमस और पॉप्युलर कार in our country, that is Maruti Alto. So I have taken that. Okay. So Maruti Alto car is there, 4 व्हीलर आहे. मग आता त्याचं काय करणार आहे मी,
तर नंबर 1 आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या डोक्यावर म्हणजे क्लॉकवाईज चालायचं आहे आपल्याला, घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज आपण ते वर्ल्ड वेब कंप्लीट करणार आहोत. बघा पहिलं काय आहे, सगळ्यात पहिलं वरती तर स्पीडविषयी तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे. मग द फास्टेस्ट स्पीड ऑफ दिस कार इज 200 किलोमीटर्स पर आवर असं आपण म्हणूया. 200 किलोमीटर्स पर आवर, एका ताशी 200 किलोमीटर असं त्याला आपण त्या ठिकाणी त्या कारचा आपण स्पीड सांगणार आहोत. दुसरं काय सेकंड आहे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे, वेदर इट इज न्यू ऑर ओल्ड असं त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलं आहे. वेदर इट इज न्यू ऑर ओल्ड, तुम्ही कोणती कार त्या ठिकाणी कम्पेअर करत आहात, न्यू ऑर ओल्ड. मग इट्स अ ब्रँड न्यू कार अँड अफोर्डेबल, इट इज अफोर्डेबल ऑल्सो, म्हणजे ती घेऊ शकतो का आपण. वेदर हाऊ इज इट, इज इट कॉस्टली ऑर इज इट व्हेरी अफोर्डेबल, सो इट इज अफोर्डेबल अजंट इट. अँड शोरूम प्राईस इज अफोर्डेबल, शोरूम प्राईस देखील अफोर्डेबल आहे. अँड इफ यू टेक इट यूज्ड कार देन इट इज ऑल्सो अफोर्डेबल इजंट इट. तर हे एक छान आहे. नंतर तिसऱ्या नंबरला आपल्याला त्याचं साऊंडविषयी आपल्याला जरा डिस्क्राईब करायचं आहे. मग आता त्या ठिकाणी तुम्ही फक्त त्याचं ॲडजेक्टिव्ह लावा, पॉवरफुल साऊंड. ओके, पॉवरफुल साऊंड असं त्याला आहे. नंतर नेक्स्ट आहे की डिझाईन. मग ते डिझाईन कसं त्या ठिकाणी घेणार आहोत आपण, तर तो शेप आहे, त्याचा शेप कसा आहे किंवा त्याची डिझाईन कशी आहे. तर सो शेप इज डिझाईन अँड दॅट इज कार इज स्लीक इन डिझाईन, स्लीक इन डिझाईन. सो the word table is given that side, isn't it? So your right side you are given the word tables and you have to use those words that are there. नंतर आहे बघा फिफ्थ नंबरला color, color, isn't it? So color, what type of color? So my car is white in color, so I can say, isn't it? So white color or shiny black, so we can write any color or the appearance of the car. Okay, so like that. Then 6 नंबरला आपल्याला त्या वेबमध्ये दिसतं आहे की ओरिजिन ऑर ब्रँड आहे की नाही, ओरिजिन ऑर ब्रँड. मग त्याचा ओरिजिन काय आहे किंवा कोणी बनवलं आहे ते, नाही का, त्याची निर्मिती, ओरिजिनची निर्मिती किंवा ब्रँड कोणता आहे, म्हणजे त्याचं ते जो उत्पादन करतो त्याचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मग त्या कंपनीचं नाव काय आहे, तर मारुती सुझुकी. युनो आल्टो म्हटल्यानंतर मारुती सुझुकी हे त्याचं मॅन्युफॅक्चरर आहेत, बरोबर आहे. मॅन्युफॅक्चरर हा पण एक शब्द लक्षात घ्या. त्यानंतर आहे पुढचं की साईज तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, ऐका नाही, साईज. मग इट्स अ टायनी कार इन साईज, छोटी आहे, टायनी आहे, अगदी छोटीशी आहे आल्टो कार. बघून घ्या तुम्ही, तुम्हाला जेव्हा कधी रोडवर दिसली तर तुम्हाला दिसेल की ती टायनी कार आहे, छोटी कार आहे. और इट्स अ लोअर सेगमेंट कार. लोअर सेगमेंट, सेगमेंट म्हणजे काय, आता हा एक शब्द तुमच्यासाठी छान आहे. सेगमेंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या त्याच्या बिल्ड क्वालिटी, त्याची साईज यानुसार त्याच्यामध्ये काही बदल केले, त्याच्या इंजिनच्यामध्ये बदल केले, म्हणजे ते सेगमेंट आहेत त्याच्या काही. मग त्याच्यामधली ती लोअर साईडची कार आहे. बघा खूप साऱ्या कार्स असतात ज्या खूप बिग असतात, त्यांना आपण SUVs म्हणतो. त्यानंतर मिडल असतात, त्याला MPVs, याच्यावरती MPVs असतात ज्या खूप मोठ्या असतात, नाही का, मल्टीपर्पज व्हेकल आहे ना. मग त्या वेगळ्या, मग त्याच्यामध्ये सर्वात छोटी ही मिड साईजची कार असते आणि त्याच्या खाली आहे ती लोअर सेगमेंट, अगदी छोटी. नंतर आहे बघा 8 नंबरला यूज. मग त्याचा यूज कसा आहे, तर इट इज इझी टू ड्राईव्ह. सोपी आहे कारण छोटी आहे ना, टायनी, इट इज टायनी, सो इट इज इझी टू ड्राईव्ह. नंतर इको फ्रेंडली, ती इको फ्रेंडली पण आहे, म्हणजे ती पर्यावरणाला पूरक असं त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. आणि फ्युएल एफिशियंटसुद्धा आहे, म्हणजे तिच्यामध्ये जे आपण म्हणतो ना, आजकाल खूप आपण बघतो की ह्याचा ॲव्हरेज किती येतो, ही गाडी 1 लिटरमध्ये ती किती किलोमीटरपर्यंत चालते, त्याला आपण म्हणू फ्युएल इकॉनॉमी. मग ते फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच ती फ्युएल एफिशियंट पण आहे, तिच्यामध्ये जास्त मायलेज मिळवण्याची क्षमता आहे, म्हणजे फ्युएल एफिशियंट आहे. तर हे या ठिकाणी आपण बघितला, हा एक छोटासा आपण तो एक्सरसाइजचा पार्ट बघितला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली त्या ठिकाणी त्या छोट्याशा ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात की यू हॅव टू बी कॉशियस अबाउट दोज 2 वर्ड्स, दॅट इज ड्राईव्ह अँड राईड. ड्राईव्ह म्हणजे काय, तर ते चालविणे, बरोबर आहे की नाही. आणि राईड म्हणजे काय, तर राईड म्हणजे स्वार होऊन चालवणे.
स्वार व्हायचं त्या गोष्टीवर, म्हणजे जाऊन असं बसायचं आणि मग ती गाडी चालवायची. मग आता ह्या दोन गोष्टी कशा होतात, तर ड्राईव्ह म्हणजे तुम्ही बसता एका ठिकाणी मोठ्या आणि मग त्याला आपण हातामध्ये धरून ते आपण चालवतो, ते ड्राईव्ह आहे. मग आपण ज्यावेळेला मोटरसायकल स्कूटर म्हणजे दुचाकीवर जेव्हा आपण बसतो तेव्हा त्याच्यावर आपण बसत नाही, आपण काय करतो त्याच्यावर स्वार होतो, म्हणजेच दॅट इज राईड. आलं का लक्षामध्ये? सो वी राईड बायसिकल, वी राईड युअर मोटरसायकल, वी राईड स्कूटर. ओके. पण ड्राईव्ह करताना वी डोंट राईड कार. आलं का लक्षामध्ये? कार वी ड्राईव्ह. ओके. सो वी ड्राईव्ह कार, वी ड्राईव्ह ट्रॅक्टर, वी ड्राईव्ह ट्रक. सो वी कॅन डू लाईक दॅट. ओके. आणि मग एक तुम्हाला देतो फ्लाय. मग फ्लायमध्ये काय करणार? सो आय टेक अ फ्लाईट आहे की नाही, त्या ठिकाणी ते तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही त्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला पुढच्या चिटचॅटच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यामधलं आणखी एक कंपॅरिझनमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲस्पेक्ट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ॲस्पेक्ट्स म्हणजे काय, तर आता कंपॅरिझन करत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कंपेअर करायच्या असतात. मग आता या ठिकाणी ह्या कंपॅरिझनच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, वी आर ह्युमन बीइंग्स, सो वी कंपेअर आवर सेल्फ विथ अदर ह्युमन बीइंग्स. ओके. सो कसं आपण ते कंपेअर करतो? रिगार्डिंग आवर क्वालिटीज, आवर लुक्स आहे की नाही, और से लँग्वेजेस आहे की नाही, द वे वी लिव, द वे अदर्स लिव, हे आपलं कंपॅरिझन आहे. नंतर काय की नेचरला आपण कंपेअर करतो, हाऊ इज द नेचर आहे की नाही. मग त्याच्यामध्ये आपण अननॅचरल थिंग्स, नॅचरल थिंग्स असं आपण कवर करतो त्याला आहे की नाही. नंतर व्हॉट डू वी यूज टू कंपेअर बिटवीन टू थिंग्स. आता आपण बघणार आहोत की व्हॉट डू वी यूज टू कंपेअर बिटवीन टू थिंग्स. कसं करणार आपण? तर फर्स्ट वी कंपेअर इट विथ आवर कॉमन फीचर्स. त्या एखाद्या गोष्टीचे कॉमन फीचर्स काय यावर आपण कंपेअर करत असतो. नंतर काय काय आहे बघा. मग आता कॉमन फीचरमध्ये टॉल, शॉर्ट आहे की नाही. अ टॉल ट्री, अ शॉर्ट बुश असं आपण म्हणू शकतो. नंतर बघा त्या ठिकाणी रिव्हर वॉटर अँड पॉन्ड वॉटर हे उदाहरण आहे. तर रिव्हर वॉटर इट फ्लोज, द रिव्हर वॉटर फ्लोज कंटिन्युअसली, बट द पॉन्ड द वॉटर इज स्टॅग्नंट. म्हणजे कसं ते साचलेलं असतं, त्या ठिकाणी साचलेलं पाणी, त्याला आपण तळं म्हणतो, बरोबर. तळ्यामध्ये पाणी साचलेलं असतं, तळ्यातलं पाणी वाहत नसतं ना, पण नदीतलं पाणी वाहत असतं, हे लक्षात घ्या. तर हे कंपॅरिझन आहे, पण वॉटरचं आहे हे लक्षात घ्या. मग आता पुढे आहे फ्लो करंट. मग ते रिव्हर वॉटर आणि तो जो पॉन्ड आहे त्याच्यामध्ये फ्लोविषयी आपण त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. नंतर आपण इथे बघूयात हेअर अँड टॉर्टस. हां, लक्षात घ्या ती स्टोरी, हेअर अँड टॉर्टस. मग हेअरमध्ये कसं, हेअर हा कसा होता, फास्ट होता. मग त्याची स्पीडविषयी आपण कंपॅरिझन करणार आहोत दोघांच्या, त्या तुलना. बोथ आर ॲनिमल्स, ओके, बट देअर अपिअरन्स इज व्हेरी डिफरंट, बट देअर स्पीड, वी आर कंपेअरिंग देअर स्पीड. हेअर इज फास्ट अँड टॉर्टस इज स्लो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता बघूयात पुढे आपण डे अँड नाईटविषयी पण त्या ठिकाणी कंपॅरिझन आपण करू शकतो की डे इट इज व्हेरी शायनी इजंट इट, अँड देर इज ॲम्पल लॉट ऑफ लाईट, बट in the night it is all darkness. Okay, some light is there, that is moonlight, isn't it, but it is totally dark, isn't it. It is not like daylight, isn't it. मग आता पुढे बघूयात आपण. So here we use these adjectives, adverbs in the comparative forms. Okay, हे कंपॅरेटिव्ह फॉर्म्स कसे आपण केलेत, तर ते ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब्स त्या ठिकाणी आपण वापरून ते आपण त्या ठिकाणी कंपेअर केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूयात की ॲडजेक्टिव्ज आता कशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय, तर डिस्क्रायबिंग वर्ड्स विच डिस्क्राईब द नाऊन, इजंट इट. मोर त्या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. मग आता हे ॲडजेक्टिव्ज, टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ज कोणकोणते हे थोडक्यात आपण समजून घेऊ, म्हणजे या ठिकाणी आपला ग्रॅमॅटिकल पार्ट पण थोडासा आपल्याला समजून येईल. बघा, पहिलं आहे काइंड्स ऑफ क्वालिटी आहे ना, हे एक आपण ॲडजेक्टिव्ह. मग काइंड ऑफ क्वालिटीचे जे ॲडजेक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग, नंतर ब्युटिफुल, नंतर आपण त्याला म्हणूयात पॉवरफुल असं आपण ज्या वेळेला म्हणतो, तर हे सगळे जे ब्युटिफुल, पॉवरफुल आहे की नाही, हे सगळं स्ट्रॉंग, हे ते काइंड ऑफ क्वालिटी दाखवतं त्या
थिंगची आहे की नाही, लक्षात घ्या. नंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे किती असं आपण ज्यावेळेला विचारतो. क्वालिटी म्हणजे कसं, क्वालिटी कसं, आणि क्वांटिटी म्हणजे किती असं आपण विचारू शकतो. म्हणजे मग तिथं आपण म्हणतो ना सम, मेनी आहे की नाही, आपण त्या ठिकाणी म्हणतो. किंवा इट शोज हाऊ मच थिंग इज देअर, किती मच असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा त्याला आपण म्हणतो एनी, होल. होल म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण, होल आहे की नाही, ते HOLE नाही, लक्षात घ्या. त्यानंतर आहे इनफ, भरपूर असं. मग ते क्वांटिटी त्या ठिकाणी आपल्याला दाखवतं. नंतर ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे काय, संख्या. संख्येविषयी बोलणारे काही ॲडजेक्टिव्ज असतात. सांख्यिकीय असं त्याला आपण म्हणतो. न्यूमरिकल किंवा न्यूमरल. ते न्यूमरल ॲडजेक्टिव्ज जे असतात ना ते असतात बघा, फर्स्ट, लास्ट, ऑर मेनी, ऑर सम असं त्याला म्हणतात. आता समचं मात्र 2 ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की ते न्यूमरिकल पण आहे आणि ते आपल्याला क्वांटिटी पण दाखवतं आणि नंबर पण दाखवतं. म्हणजे क्वांटिटी पण आणि नंबर पण दोन्ही गोष्टी दाखवतं सममध्ये. बघा आपण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो बघा की सम वॉटर असं आपण म्हणू शकतो. सम वॉटर ऑर सम स्टुडंट्स असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथं संख्या, सम स्टुडंट्स संख्या. इथं आपल्याला त्या ठिकाणी प्रमाण नाही घ्यायचं आहे, आपल्याला या ठिकाणी संख्या सांगायची आहे. तर सम स्टुडंट्स म्हणजे त्या ठिकाणी प्रमाण आहे आणि ती संख्या दाखवतं. आणि सम वॉटर म्हणजे त्या ठिकाणी प्रमाण आहे, थोडंसं किती आहे ते पाणी आपण सांगू शकतो असं त्या ठिकाणी. आता आपण बघूयात ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी सफिक्स आणि प्रिफिक्समध्ये बनवले जातात आहे की नाही. हे एक छान आहे तुमच्यासाठी, ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला खूप आवडेल. आता बघा ही फास्ट आपण घ्यायची आहे म्हणजे आपल्याला अजून पुढं पोएम पण बघायची आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता सफिक्सेस आणि प्रिफिक्सेसमध्ये हे ॲडजेक्टिव्ह फॉर्म कशा पद्धतीने केलेले आहेत तर मी तुमच्यासाठी काही त्या ठिकाणी दाखवतोय. थोडक्यात तुम्ही ते लिहून पण घेऊ शकतात. लक्षात घ्या. फुल FUL हे जर आपण त्या ठिकाणी सफिक्स लावलं, सफिक्स म्हणजे काय तर आफ्टर ॲडिशन, त्या वर्डच्या नंतरचं केलेलं ॲडिशन म्हणजे सफिक्स असतं. मग ते कसं, हार्मफुल, मर्सीफुल असे 2 शब्द. नंतर लेस, LESS, लेस. मग हे कसं केलं जातं बघा, तर हार्मलेस, नंतर हार्म नंतर शब्द लेस लावला, हार्मलेस ऑर मर्सीलेस. नंतर वाय म्हणजे शेवटी वाय येईल असं ॲडजेक्टिव्ह कोणतं तयार होतं बघा. क्लाउडी असं आपण म्हणतो. आजकाल आहे क्लाउडी. त्यानंतर त्या ठिकाणी नॅस्टी, NASTY, नॅस्टी म्हणजे अतिशय भयंकर, खोडकर असं. नंतर ISH असं त्या ठिकाणी आपण सफिक्स लावतो. मग ते कशाला लावतो, ISH म्हणजे चाइल्डिश असं. चाइल्डिश म्हणजे कसं अगदी फारच बालिश असं त्याला म्हणू आपण, ते चाइल्डिश असतं. त्यानंतर ग्रीनिश म्हणजे अतिशय हिरवट अशा पद्धतीचं, ग्रीनिश. नंतर आहे ईडी लागलेलं. मग त्यात तुम्हाला गिफ्टेड किंवा त्याला आपण म्हणूया टॅलेंटेड असं त्या ठिकाणी शब्द तुम्ही करू शकता आणि तुम्ही स्वतःचे पण त्या ठिकाणी लिहू शकतात ईडीचे. नंतर आहे पहा अल म्हणजे काय, पर्सनल, सोशल असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पर्सनल, सोशल आहे ना, इकॉनॉमिकल असं. ते AL. नंतर OUS लावून गेलेलं जे सफिक्स आहे ते म्हणजे पहा स्पेशस आणि ग्लोरियस, मार्वलस अशा टाईपचं. मग ते OUS लावलेलं असतं. स्पेशस म्हणजे कसं ऐस, ग्लोरियस म्हणजे वैभवी अशा पद्धतीचं. नंतर आहे बघा IBLE लावून गेलेलं एक ॲडजेक्टिव्ह जे त्या ठिकाणी आपण सफिक्स लावून करतो बघा. सेन्सिबल IBLE, सेन्सिबल. हॉरिबल, सेन्सिबल म्हणजे अतिशय आपण जे त्याला म्हणू आपण की आपलं सेन्सेस वापरून आपण ते करतो ते सेन्सिबल असतं आहे का नाही. नंतर शहाणपणाचे असं. नंतर हॉरिबल म्हणजे अतिशय भयंकर असं. नंतर एबल असा शब्द वापरून केलं गेलेलं आहे बघा. कम्पॅरेबल, एबल हे त्या ठिकाणी सफिक्स लावलं. कम्पॅरेबल, ब्रेकेबल जे तुटू शकतं असं नाही का. एखाद्या बॉक्सवर असतं लिहिलं ब्रेकेबल, मग आपण ते वाचतो, कधी वाचत नाही. तो बॉक्स जर पडला तर त्याच्यामध्ये ब्रेकेबल वस्तू असली तर ती फुटणार आहे, ब्रेकेबल. नंतर आहे बघा IVE, ॲक्टिव्ह, दॅट इज ॲक्टिव्ह, अटेंटिव्ह असे शब्द. IVE लावून ॲक्टिव्ह, अटेंटिव्ह. नंतर ARY हा शब्द लावून. आता हा थोडंसं लक्षात घ्या की हा शब्द ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला ते कसं करायचं आपल्याला. तर बघा स्टेशनरी, ARY लावलेलं आहे. स्टेशनरी. और त्या ठिकाणी कस्टमरी असं म्हटलेलं, कस्टमरी
म्हणजे जे परंपरागत चालू आहे त्याला कस्टमरी म्हणतो आपण त्याला, नाही का. ते आपलं कस्टम असतं, आपलं ट्रेडिशन असतं असं ते. तर ते कस्टमरी आणि स्टेशनरी असे दोन शब्द, STATIONARY हे लिहून घेत चला विद्यार्थी. यलवाय, आता यलवाय लावलेलं जे आहे सफिक्स लावून ते लवली, फ्रेंडली आहे की नाही, ते यलवाय लावलेलं आहे. नंतर ING लावून तर बरेचसे शब्द आपण केलेले आहेत, परंतु ते आपल्याला ॲडजेक्टिव्ह करायचे आहेत, लक्षात घ्या. मग आता हे रिव्हिलिंग, प्रिव्हेलिंग आहे की नाही, प्रिव्हेलिंग म्हणजे पुढे येणारं असं, रिव्हिलिंग म्हणजे जे त्या ठिकाणी उघड करणारं आहे असं ते रिव्हिलिंग असतं. रिव्हिलिंग ट्रूथ आहे की नाही, ट्रूथ इज रिव्हिल्ड किंवा रिव्हिलिंग असं. नंतर आहे बघा लावले. आता हे कुठे लावणार आहोत आपण, तर सुरुवातीला, दॅट इज प्रिफिक्समध्ये जर ते ॲडजेक्टिव्ह बनवायचं तर मग ते कसं, अस्लीप, अवेक असं त्या ठिकाणी घेऊ शकतो, अस्लीप, अवेक आहे की नाही. मग MIS मिस लावून मिस्टेक म्हणू शकतो आपण किंवा मिसमॅनेजमेंट म्हणू शकतो है ना, असं त्या ठिकाणी ते मिस लावून केलं जातं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुमच्यासाठी मी दिलेलं आहे. तुम्हाला आता पुढं पोयम बघायची आहे की ही पोयम काय सांगते आपल्याला. आता द पोएट, आता ह्या ठिकाणी पोएट कसा आहे, ही इज एनॉनिमस आहे की नाही, त्याचं नावच आपल्याला माहीत नाही आहे. नंतर वी डोंट नो वाय ही इज डुईंग दीज कम्पॅरिझन्स, आपल्याला माहीत नाही काय, परंतु ते फार गमतीशीर आहे ना, मग तीच तर पोएम आहे. बिकॉज आय बिलीव्ह दॅट पोएम शुड बी एन्जॉयड, पोएमला आपण एन्जॉय केलं पाहिजे. मग आता आपण बघूयात की ही जी पोएम आहे कम्पॅरिझन्स, त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, की कम्पॅरिझन कशा कशा गोष्टीचं केलेलं आहे बघा. सो इट इज अ कम्पॅरिझन ऑफ अपोजिट्स, यू सी, अपोजिट आहे त्या ठिकाणी, आणि त्या अपोजिटचं गमतीशीर कम्पॅरिझन त्या ठिकाणी केलेलं आहे बघा, विच इज अमेझिंग ऑल्सो. आणि मग आता हे विरुद्धार्थी आहे ना, अपोजिट्स त्या ठिकाणी वापरले गेले दोघांसाठी आहे की नाही, त्यांचे जे ॲडजेक्टिव्ह आहेत ते अपोजिट असे वापरले गेलेले आहेत. मग त्यामुळे खूप गमतीशीर अशी ती रचना त्या पोएमची झालेली आहे. सो वी हॅव टू थिंक अबाउट द कॉमन फॅक्टर्स ऑफ द मेन्शन्ड थिंग्स. तर जे कॉमन फॅक्टर्स दिलेत त्या दोघांचे, त्या थिंग ऑर ॲनिमल ऑर समथिंग, व्हॉट इज इट इज देअर, वी आर नॉट गोइंग टू सी. तर ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी कम्पेअर केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. दिस इज कम्पॅरिझन ऑफ दीज अपोजिट्स. ओके, आता बघूयात. मी तुमच्यासाठी ही पोएम या ठिकाणी वाचणार आहे, तुमच्यासमोर या ठिकाणी ती पोएम येणार आहे आणि मी या ठिकाणी माझ्यासमोर असलेली ती पोएम तुमच्यासाठी वाचणार आहे. तर चला आपण वाचूयात ती पोएम. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आय एम गोइंग टू रीड. आता तुमच्यासमोर ती पोएम तुम्ही या आणि ते व्यवस्थितपणे तुम्ही ते त्या ठिकाणी समजून घ्या, ती लाईन काय काय कशा पद्धतीने वाचली जाणार आहे. इट इज रिदमिकली रेड, रिदमिकली. बघूयात आपण. सो कम्पॅरिझन्स, लेट्स रीड. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासॉर, स्मॉल ॲज अ नेल, फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम, सोर ॲज अ लेमन, sweet as jam, dry as the desert, wet as the sea, square as the house, round as a pea, cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time, midnight, daytime, noon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. Okay, so that's the reading, you say students. आहे की नाही गमतीशीर? हो, तर तुम्हाला ती गमतीशीर पोएम आता समजून घ्यायची आहे आणि आपण त्या ठिकाणी त्या लाईन्स ज्या आहेत ना त्याला आपण स्टॅन्झाजमध्ये कव्हर करूयात. बघा आता बघा कसं करायचं आहे आपल्याला. तर त्या लाईन्समध्ये तुम्हाला त्या लाईन्समध्ये स्टॅन्झा तर नाहीच आहे ना, हो, सरळ सरळ लिहिलेली पोएम आहे, बरोबर आहे की नाही. परंतु त्याच्यामध्ये पहिलं जे फुलस्टॉप ज्या ठिकाणी येतो तो त्याचा एक पूर्ण कडवं तयार होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण त्याला स्टॅन्झा असं त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर बघूयात आता पहिलं आपण ती फर्स्ट स्टॅन्झा बघूयात की त्या ठिकाणी व्हॉट ही हॅज डन फॉर यू. यस, सो देर इज अ कम्पॅरिझन ऑफ देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन द स्पीड, यू सी, स्पीड आहे की नाही. मग त्या ठिकाणी स्पीडविषयी बोलतो. मग विच इज द फास्टेस्ट व्हेकल ऑन अर्थ, फास्टेस्ट व्हेकल ऑन अर्थ कोणती असू शकते हो,
यस, यू आर राईट. स्पेसशिप आहे की नाही, अंतराळयान, स्पेसशिप जे पृथ्वीवरून लोकांना वरती घेऊन जातं आहे की नाही, अंतराळामध्ये जाता येतं आपल्याला. मग त्याच्यासाठी खूप स्पीड लागतो, प्रचंड वेगाने आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध आपल्याला वर जायचं आहे. बघा, आपण एखादा दगड वर फेकला तर तो फार कमी उंचीवर जातो नाही का, मग तो खाली लवकर येतो आहे की नाही. पण तसंच त्या ठिकाणी जर आपल्याला जर खूप वर न्यायचं असेल तर खूप जोर लावावा लागतो. तसं मग ते फास्टेस्ट ती स्पेसशिप असते, लक्षात घ्या. आणि मग स्नेल कशी आहे हो, स्नेल, हां, ती स्नेल जी असते ना ती अतिशय स्लो असते, तिचं मूविंग फार स्लो आहे. मग या युनिवर्समध्ये ती स्लोएस्ट आहे की नाही, असं आपण म्हणतो. स्लोएस्ट तर खूप गोष्टी आहेत त्या ॲनिमल्समध्ये, तुम्ही बघू शकतात. मग ही एक स्लो अशी स्नेल आहे, तिचं स्पीड फार कमी आहे. बघा या ठिकाणी. नंतर आपण पुढे बघूया, ते हे कम्पॅरिझन आहे त्या स्पेसचं आणि त्या दोन विरुद्ध गोष्टींचं त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा, नंतर आहे की देन ही कम्पेअर्स अबाउट द शेप ऑफ टू थिंग्स, दॅट इज अ डायनॉसॉर अँड अ नेल. छोटासा खिळा, डायनॉसॉर, बापरे, प्रचंड उंच होता आहे की नाही. आपण बघितलेलं आहे त्या जुरासिक पार्कच्या त्या मूवीजमध्ये, आपण हे सर्व बघितलेलं आहे. तर तो डायनॉसॉर अतिशय धिप्पाड आहे, उंच आहे ना. मग दॅट इज व्हेरी बिग, यू सी, बिग आहे, ह्यूज आहे. आणि इट इज स्मॉल, बिग आणि स्मॉल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी. मग नेल तर फारच छोटा असतो ना हो, खेळा फारच छोटा आहे, तो छोटा टाचणी एवढासुद्धा खेळ पण आपल्याला मिळतात. बघा, त्यानंतर ही कम्पेअर्स, आता पुढे त्याचं आहे, ही कम्पेअर्स दी फिअर्स म्हणजे काय, भीतीदायक अशा गोष्टी. भीतीदायक अशा गोष्टी कोणकोणत्या आहेत बघा. मग ही कम्पेअर्स द हॉरिबल लुकिंग टायगर आहे की नाही. टायगर अतिशय भीतीदायक आपल्याला दिसतो. हां, बघा, तो दिसायला तर छान असं दुरून छान वाटतं, परंतु जेव्हा तो आपल्या वर चाल करून येणार आहे किंवा वेन ही इज कमिंग टू यू आहे की नाही, टू ग्रॅब यू, तुला पकडायसाठी येतोय, तो ज्यावेळेला असं करेल त्यावेळेला इट लुक्स व्हेरी फिअर्स आहे की नाही, भीतीदायक असं त्या ठिकाणी आहे. आणि मग द टायगर इज कम्पेअर्ड विथ इट्स फिअर्स थिंग्स अँड वी कॅनॉट टच इट. कॅन वी टच द टायगर? नो, वी कॅनॉट, बिकॉज इट इज हॉरिबल, यू सी. अँड इट इज कम्पेअर्ड विथ द लॅम्ब, मेंढी. ही लॅम्ब छोटी असते आणि ती अतिशय फारच नाजूक अशी दिसते आपल्याला आहे की नाही. सो इट इज कम्पेअर्ड विथ अ लॅम्ब अँड दॅट इज व्हेरी जेंटल, नाजूक आहे, जेंटल आहे, ती नाजूक असते, ती आपल्याला समजते. सो विथ विच वी कॅन प्ले, आपण त्याच्याबरोबर प्ले पण करू शकतो, आपण त्याच्याबरोबर खेळू शकतो आहे की नाही. त्याला आपण उचलून घेऊ शकतो त्या लॅम्बला, पण नॉट विथ द टायगर, इजंट इट. सेकंड स्टॅन्झा आहे, ही इज कम्पेअरिंग लेमन, यू सी, लेमन. आता हे लेमन कसं आहे तर त्याच्या टेस्टविषयी कम्पॅरिझन केलेलं आहे. टेस्ट ऑफ लेमन अँड टेस्ट ऑफ जॅम, मुरंब त्याला आपण म्हणतो ना, की मुरांबा असा शब्द येतो, मुरांबा जुना शब्द आहे तो. तर हे जॅम जे असतं ना, ते फळांपासून बनवलेलं असतं, त्याच्या गरापासून बनवलेलं असतं जॅम. आणि हे आपल्याला मिळतं बाजारामध्ये, विविध ब्रँड्स त्याचे उपलब्ध आहेत. त्या ब्रँड्स आपण पोळीवर लावून खाऊ शकतो, आपण ब्रेडवर लावून खाऊ शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो त्या जॅमबरोबर. हे छोट्या, खास करून तुमच्या स्टुडंट्सला, लहान मुलांना हे खूप आवडतं जॅम. तर हे जॅम कसं असतं, व्हेरी स्वीट. बट व्हॉट अबाउट लेमन? येस, लेमन इज सोअर आहे ना, सोअर इन इट्स टेस्ट, सोअर, फार आंबट आहे की नाही. नंतर ही इज कम्पेअरिंग, नेक्स्ट लाईन, ही इज कम्पेअरिंग डेझर्ट, यू सी. डेझर्ट, वाळवंट. मग वाळवंट कसं असतं तुम्ही बघू शकतात, की वाळवंट हे अतिशय कोरडं आहे ना. मग तिथलं वातावरण हे अतिशय कोरडं आहे बघा. सो देर इज नो वॉटर. मग वॉटर आलं तर काय होतं, जर एखाद्या गोष्टीवर पाणी पडलं तर ती गोष्ट काय होते, ओली होते ना, ओली होते. सो इट बिकम्स वेट, इजंट इट. सो वेटनेस ऑफ सी, इट इज कम्पेअर्ड, डेझर्ट इज कम्पेअर्ड विथ द इट इज डेझर्ट इज ड्राय, यू सी, ड्राय डेझर्ट. आणि मग ते ड्रायनेस म्हणजे कसा, कोरडेपणा, ड्रायनेस, कोरडेपणा. आणि तो कोरडेपणा त्या ठिकाणी सीच्या ओलसरपणाशी आहे की नाही, वेटनेस ऑफ सी, त्याच्याशी कम्पेअर केलेला आहे. नंतर एक थर्ड त्या ठिकाणी स्टॅन्झामध्ये आपल्याला दिसतं की ही इज कम्पेअरिंग शेप नाऊ. शेप, यस, शेप ऑफ ए हाऊस आहे की नाही. हाऊसचा शेप कसा असणार आहे,
युनिव्हर्सल आहे, तो चौकोनी आहे की नाही. सो इट इज स्क्वेअर इन शेप. हाऊसवरून जरी आपण बघितलं तर शेप हे स्क्वेअर असतं. हो, काही ठिकाणी काही हट्स वगैरे असतात ज्या गोल असू शकतात. देर आर सम houses like that. But universally the shape of the house is square. But now he is comparing that house with something very different type of comparison, that is व्हेजिटेबल्समध्ये देर इज पी आहे की नाही. गोल असं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की ते गोल असा तो वटाणा आहे की नाही. पी वटाणा, तो वटाणा गोल आहे. इट इज कम्पेअरिंग द शेप ऑफ द पी with the shape of the house. You see the square and round. Is comparing temperature, तापमान या ठिकाणी तो दाखवते बघा. तर two things are there आहे की नाही. त्या ठिकाणी केव आहे की नाही. केव कशी असते हो. केव तुम्ही बघितली असेल, कदाचित नसेल बघितलं, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की केव ही गुहा आहे. आणि ती गुहा कशा पद्धतीची असते तर ती दगडामध्ये बनवलेली असते. इट इज मेड इन द स्टोन्स. यू सी इन दी hilly regions, like in hilly regions there is cave, you see, and the cave is surrounded by the rocks, you see, so rocky, and that's why it becomes very say cool. The cave becomes cool naturally. The temperature in the cave is very cool, you see, कारण ते आतमध्ये आहे ना, दगडांमध्ये आहे. and it is compared with toast, something very different. See the फूड आयटम टोस्ट आहे की नाही. टोस्ट तुम्ही खाल्लेला आहे ना, मग तर वॉर्म असतो तो टोस्ट आहे की नाही. तुम्ही ते टोस्टर बघता की टोस्टरमध्ये जर ते टाकलेलं असेल ब्रेडचा तुकडा तर तो बाहेर येतो, त्यावेळेला तो टोस्ट तयार झालेला असतो शेकून, आणि मग ते उबदार असतं. इट इज नॉट हॉट, इट इज वॉर्म. यू सी, ते वॉर्मथ आणि कूल अँड वॉर्म असं त्या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे बघा. अँड वी ईट वॉर्म टोस्ट. आपल्याला खायला वॉर्म टोस्ट आवडतो. जर आपण तसंच खाल्लं तर ते थोडंसं वेगळं लागतं. बघूयात आपण नेक्स्ट. ही कम्पेअर्स द नॉईज. आता आवाजाविषयी तर कंपॅरिझन तुम्ही बऱ्याचदा करता की खूप तीव्र आवाज आणि खूप बारीक हळू आवाज आहे की नाही. तर हे नॉईजविषयी आहे त्या ठिकाणी. तर मग आता नॉईजमध्ये कंपॅरिझन कशाचं केलेलं आहे बघा. तर हो, यस, दॅट्स इट. तर ही इज कम्पेअरिंग द रोड ड्रिल. रस्त्यावरती रस्ता फोडण्यासाठी, रस्त्याचा खडकाला फोडण्यासाठी, त्या खडकाच्या मधून रस्ता काढण्यासाठी ते जे ड्रिल वापरलं जातं, जोरदार आवाज करतं, ते ड्रिल असतं बघा. मोठमोठ्या मशीन्स त्या ठिकाणी आणल्या जातात ते फोडण्यासाठी. आणि त्याचा आवाज कसा असतो हो, तर अतिशय तीव्र असतो. इट इज व्हेरी लाऊड. अँड ही इज कम्पेअरिंग द रोड ड्रिल विथ व्हेरी क्वायटनेस ऑफ समथिंग व्हेरी अननॅचरल. वी कॅनॉट सी दिस थिंग्स. यू सी, आता मी कशाविषयी बोलतो आहे. दॅट वी कॅनॉट सी अँड वी कॅनॉट फील, बट वी थिंक दॅट yes इट इज देअर. सो इट इज सुपरनॅचरल, अननॅचरल थिंग आहे की नाही. अँड दॅट वी कन्सिडर इट ॲज फिनॉमिना. वी कॅन से फिनॉमिना ऑर इन फॅन्सी. आपली ती कल्पना असू शकते, आणि ते आहे घोस्ट. यस, भूत. त्या भूताची तर आपण कल्पना करूच शकत नाही हो. पण मग त्याचं सायलन्स ऑफ घोस्ट असं म्हटलेलं आहे की घोस्ट कुठं आहे आपल्याला दिसत नाही ना, म्हणजे ते किती सायलंट असतं. मग त्याची तुलना केली आहे त्या ड्रिल मशीनच्या आवाजाशी आहे की नाही. द क्वायटनेस ऑफ घोस्ट इज कम्पेअर्ड विथ दी लाऊड नॉईज ऑफ द ड्रिल मशीन. यू सी, आता आपण पुढे बघूयात की नाव ही इज कम्पेअरिंग नेक्स्ट विथ द स्ट्रॉंगनेस मजबूतपणा, अँड वीकनेस म्हणजे कसं, अतिशय त्या ठिकाणी अशक्तपणा त्याला आपण म्हणतो. हा अशक्तपणा आपण त्या ठिकाणी कम्पेअर करत आहोत स्ट्रॉंगनेस बरोबर आहे की नाही. मग आता या ठिकाणी आपण ऑक्स घेऊयात. ऑक्स, गवा, बैल ज्याला आपण म्हणू शकतो ना, एक धष्टपुष्ट असा बैल, त्यालाच ऑक्स असं म्हणतात. मग हा जो ऑक्स आहे बघा, बुल हा वेगळा शब्द आहे आणि ऑक्स हा वेगळा शब्द आहे. म्हणून ऑक्स हा गवासाठी वापरला जातो, लक्षात घ्या. बैलाप्रमाणे दिसतो आणि हा डोंगराळ भागांमध्ये जास्त त्या ठिकाणी आढळतो. तर हा स्ट्रॉंगनेस त्याचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी की ऑक्स इज स्ट्रॉंग अँड इट इज कम्पेअर्ड विथ वीक किटन आहे की नाही. छोटंसं मांजरीचं पिल्लू असतं, अतिशय छोटंसं असतं, ते वीक आहे अतिशय आहे की नाही. त्याला आपल्याला जर आपण त्याला धसमुसळेपणा केला तर ते त्या ठिकाणी इंज्युअर होऊ शकतं ते आहे की नाही.
तर हे वीकनेस त्या ठिकाणी त्याचा आहे. तर स्ट्रॉंगनेस अँड वीकनेस त्याचं तुम्ही कंपॅरिझन त्या ठिकाणी बघू शकतात. तर नेक्स्ट स्टॅन्झा आहे बघा, द पोएट कम्पेअर्स द बिल्ड क्वालिटी ऑफ थिंग्स. आता बिल्ड क्वालिटी ऑफ थिंग्स म्हणजे कसं, रॉक आहे की नाही, रॉक इज हार्ड. तर तो रॉक जो आहे ना तो त्या ठिकाणी या ठिकाणी कम्पेअर केला गेलेला आहे त्याची बिल्ड क्वालिटी विथ थिंग्स दॅट इज कम्पेअर्ड विथ मिटन दॅट इज सॉफ्ट ग्लो. रॉक हा हार्ड आहे, हार्डनेस त्याचा कम्पेअर केला आहे विथ सॉफ्ट मिटन. मिटन म्हणजे काय, तर हातमोजे आपण त्या ठिकाणी बघतो. हे हातमोजे आपण थंडीच्या दिवसामध्ये वगैरे वापरतो बघा, ते हातमोजे ज्याचा अतिशय सॉफ्ट असतात बघा. तर ते सॉफ्ट ॲज अ मिटन असं त्याला म्हटलेलं आहे. हातमोजे जे अतिशय मऊ आहेत असे, त्याला ग्लोव्ज असं देखील आपण म्हणतो. आता आपण पुढे नेक्स्ट बघूयात. ही इज कम्पेअरिंग द लाईट विथ डार्कनेस. येस, वी हॅव ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू अबाउट दिस कम्पॅरिझन. यू सी, तर डार्कनेस दॅट इज डार्कनेस कशामध्ये दिसतो त्या ठिकाणी, टनेल बोगदा खूप दूरपर्यंत असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी डोंगरामधून जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर त्या ठिकाणी तो टनेल बनवला जातो, बोगदा बनवला जातो. आणि हे टनेल्स तुम्हाला मुंबईकडे जाताना त्या सह्याद्री पर्वतामधून जाताना तुम्हाला ट्रेन ज्यावेळेला जाते त्यावेळेला ते बोगदे बघायला मिळतात. आणि हे बोगदा जो आहे टनेल, इट इज डार्क. द डार्कनेस ऑफ टनेल इज, या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, दिसतंय तुम्हाला की ते डार्कनेस ऑफ टनेल इज कम्पेअर्ड विथ मून्स. यस, इल्युमिनेशन, मून्स इल्युमिनेशन, मूनचं लाईट त्या ठिकाणी त्याच्याशी त्याचं कम्पेरिझन केलेलं आहे बघा. डार्कनेस ऑफ द टनेल अँड द टनेल इज कम्पेअर्ड विथ मून दॅट इज व्हेरी से इट हॅज गॉट लाईट, इट्स ओन लाईट, इजंट इट. तर हे या ठिकाणी टॉल ॲज अ जायंट आणि ही कम्पेअर्स शॉर्ट ॲज अन एल्फ. आता हे एल्फ काय आहे हो, एल्फ स्मॉल मिस्चिवस फेरी. स्मॉल मिस्चिवस फेरी, खोडकर अशी छोटी परी त्याला म्हणतात. ती छोटी परीकथा किंवा हे जे आहे ना ते सगळं तुम्हाला बघा, ते या ठिकाणी तुम्हाला ते इमॅजिनेशनमध्ये आहे ना, कल्पना आहेत, त्या परिकल्पना आहेत, फेरी टेल्समध्ये वापरल्या जातात त्या, आहे की नाही. मग आता हे एल्फ कसं आहे, तर हे मिस्चिवस एल्फ आहे आणि ते अतिशय शॉर्ट आहे, छोटंसं असतं, ते दिसत नाही पण ते असतं. आणि ते कम्पेअर केलेलं आहे जायंट, धिप्पाड अशा गोष्टीविषयी, आहे की नाही. आता पुढे बघू आपण. ही इज कम्पेअरिंग दोज जॉमेट्रिकल स्ट्रक्चर्स ऑफ माउंटन पाथ. पुढच्या लाईनमध्ये जॉमेट्रिकल स्ट्रक्चर, आहे की नाही, की भौगोलिक असं ती रचना आहे. मग ते कशाचं, माउंटनची पाथ. जर डोंगरावरून रस्ता खाली येत असेल तो सरळ कसा असेल, तो वाकडा तिकडा असेल. सो दॅट इज क्रुकेड पाथ. क्रुकेड असं म्हटलेलं आहे, म्हणजे वाकडी तिकडी, नागमोडी असं त्याला आपण म्हणतो. आणि इट इज कम्पेअर्ड विथ स्ट्रेट शेल्फ, आहे की नाही. शेल्फ म्हणजे तुम्ही बघू शकतात की ते आपण फडताळं त्याला आपण म्हणतो, आहे की नाही. फडताळा ज्याच्यावर आपण काहीतरी गोष्टी ठेवतो, भिंतीमध्ये केलेलं ते एक फळी लावलेली असते आणि ती फळी स्ट्रेट असते, ती वाकडी तिकडी नाही लावली जात. हो, आजकालच्या नवीन मॉडर्न युगामध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर हे फडताळे त्याला शेल्फ असं म्हटलं तर इट इज स्ट्रेट, यू सी. तर हे माउंटन पाथ इज कम्पेअर्ड विथ शेल्फ दॅट इज स्ट्रेट. ओके, सो क्रुकेड पाथ इज कम्पेअर्ड विथ स्ट्रेट शेल्फ. आता या ठिकाणी आपण बघूयात शेवटी की द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. सो यू हॅव टू थिंक सच ऑपोजिट्स युअर सेल्फ. सो yes students, you can prepare your own opposites and you can write a small 4 or 5 lines of such opposites in say we can say rhythmical manner, आहे की नाही. पोएट्रीचं जसं असतं रिदमिकली त्या पद्धतीने आपण yes we can write it. So thank you students. आता बघूयात आपण, तुम्ही हे सर्व नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलेलं आहे, तुम्हाला हे समजलेलं देखील आहे की कशा पद्धतीने आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. सो यस, टेल युअर फ्रेंड्स अबाउट आवर चॅनल दॅट इज निरंजन घोरपडेज चॅनल. आणि तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही अभ्यास करू शकता ह्या पोएमचा, आहे की नाही. सो लाईक अँड सबस्क्राईब पण करायला सांगा. आणि हे सर्व तुम्हाला आता पुढचा जो भाग आहे तुमचा, आपण तर पूर्व वॉर्मिंग अप म्हणजे ती चिटचॅट घेतली आहे, पण त्याच्या पुढचं काय आहे तर तुम्हाला वर्कशॉप सोडवायचं आहे. सो इंग्लिश वर्कशॉप यू हॅव टू सॉल्व. सो तो सॉल्व करा आणि ते मला त्यानंतर
दाखवा विद्यार्थी मित्रांनो, सेंड करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग द चॅनल.